ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। सदानंद कदम यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ झालेली आहे। 27 एप्रिलपर्यंत आता सदानंद कदम यांना न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे। सध्या कदम हे आर्थर रोड कारागृहात आहेत। ईडीनं दापोलीतनं सदानंद कदम यांना अटक केली होती। या संदर्भातली पुढची सुनावणी आता 27 एप्रिलला होणार आहे। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। जवळपास 9 महिन्याआधी 40 आमदारांसह बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत आदित्य ठाकरेंनी गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे। एकनाथ शिंदेंनी बंड का केलं याबाबत आदित्य ठाकरेंनी मोठा आरोप केलाय। भाजप बरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील असं सांगत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। हैदराबादच्या गीतम विद्यापीठानं आयोजित कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हा आरोप केलाय। आदित्य ठाकरे यांच्या विधानानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। बंडखोरीबाबतचा आरोप प्रत्यारोपाचा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। You can question if you can term something of complete disregard, disloyalty for someone who's been backstabbed and gone over just for power there. These 40 people have gone for their own seats, nothing else, and for the money. The chief minister, who's the current chief minister, has come and cried in a house because he was going to be arrested by a central agency. And he said, I have to hop out of the BJP, otherwise they will arrest me. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी केवळ 2 वाक्यात आदित्य ठाकरेंचा अपमान केलाय। आदित्य ठाकरेंकडे कुठे लक्ष देतात ते जाऊ द्या रे, ते लहान असल्याची टीका त्यांनी केली आहे। आदित्य ठाकरे बोलले की तुम्ही मातोश्रीवरती आला। अरे ते जाऊ दे रे, काय त्याचं अजून लहान आहे। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी शिंदेंवर प्रहार केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र शिंदे रडत नाहीत तर नेहमी हसत असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे। अशा प्रकारची चर्चा त्यांनी माझ्याशीही केली होती त्यावेळेला याच इथे या मैत्री बंगल्यावर माझ्याकडे मांडुपला। आणि आम्ही तेव्हा त्यांना वारंवार समजवत होतो, आपण प्रसंगाला सामोरं जाऊ, आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत। मी त्यांना असं म्हणालो की माझ्यावर सुद्धा असा प्रसंग येईल अशी भीती वाटते की मला अटक करतील, पण मी अटकेच्या तयारीत आहे। जर मला अटक करायला आले तर मी त्यांना सांगेन थांबू नका, मला ताबडतोब अटक करा। आणि मी त्याच पद्धतीने बेडरपणे अटकेला सामोरा गेले, तुरुंगात राहिले। असे अनेक लोक आहेत जे गेले, मनीष सिसोदिया गेले, इतर काही लोक गेले। शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं हे काय शिवसैनिकाचं महत्व असू शकत नाही। मला जे काय आदित्य ठाकरे माहिती आहेत, आदित्य ठाकरे खोटं बोलत नाहीत हे मला माहिती आहे। त्याच्यामुळे तिथे काय झालं असेल ते आदित्य ठाकरे खरंच सांगतील ना आपल्याला। एकनाथ शिंदेजी रडले होते की हसले होते हे एकनाथ शिंदेही सांगू शकेल, कारण ते एकनाथ शिंदे साहेबाबद्दल बोलले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबच योग्य सांगेल। आणि मी एकनाथ शिंदेजीला कधी रडताना बघितलं नाही। ते नेहमीच असं असतात, त्यांचा चेहरा नेहमी हसरा असतो। ते कधी रडताना बघितलं नाही त्यांना मी। त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी हसरा आहे। त्यामुळे मला माहिती नाही काय झालं। आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर शिवसेनेनं आता पलटवार केलाय। आदित्य ठाकरेंना संजय राऊतांप्रमाणे मानसिक आजार झाल्याची टीका करताना नरेश म्हस्केंनी संजय राऊतांना दुतोंडी गांडूळ असं संबोधलंय। तसंच जेव्हा शिंदे गुवाहाटीला होते तेव्हा मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे फोनवर गयावया करत असल्याचा गौप्यस्फोट म्हस्केंनी केलाय। की फोनवर ज्यावेळी सुरतला आणि गुवाहाटीला एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना सातत्याने फोन करत होते की एकनाथ रडत होते की माझं मुख्यमंत्रीपद वाचव, तू परत ये। आदित्य ठाकरे यांना सुद्धा संजय राऊत यांच्यासारखा मानसिक आजार झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे की मानसिक आजार झाल्यानंतर एखादी गोष्ट न घडणार असेल
घडली असेल तर ते सुद्धा वाटतं की ही गोष्ट घडलेली आहे. तशीच परिस्थिती आदित्य ठाकरे यांची झालेली आहे. त्यांना सुद्धा मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे पप्पू आहे ना, त्याप्रमाणे आता हा महाराष्ट्रातही नवीन पप्पू निर्माण झालेला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल जर बोलायचं आहे, आम्ही ह्या पातळीला जाऊन बोलणार नाही, परंतु त्यांच्या वक्तव्यामुळे आता आम्हाला बोलावं लागतंय की दुतोंडी गांडूळ जसं असतं की विष्ठा खाऊन ते जगत असतं, तशा पद्धतीचा संजय राऊत हा दुतोंडी गांडूळ आहे. एक तोंड मातोश्रीकडे तर दुसरं तोंड सिल्वर ओककडे त्यांचं आहे. त्यामुळे संजय राऊत, आपण बोलताना थोडं भान ठेवा, नाहीतर तुमच्याही विरुद्ध बोलायला त्या लेवलला जायला आम्हाला वेळ लागणार नाही. तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत. असं झालेलं नाही. मुळामध्ये जेव्हा आघाडीबरोबर आम्ही युती केली त्यावेळेला त्या दिवसापासूनच पक्षांतर्गत थोडासा किंतु परंतु सुरू होतं आणि त्याच्यात आता हे थोडी अतिशयोक्ती वाटते की कुणाला आता काय आमच्यासारखं काय ईडीबीडी होती का? काहीच नव्हतं. परंतु जर मतदारसंघातले कामं झाले नाही तर लोक निवडून कशी देतील? तुम्हाला सत्ता भोगायला पाठवलंय का लोकांची कामं करायला पाठवलं? हा त्याच्यातला दृष्टिकोन होता. आणि आज जर तुम्ही पाहता असाल तर आज तीच पद्धत त्यांनी केलेली आहे. शिवसेनेनं 2019 मध्ये पाठीत खंजीर खुपसला आणि त्यामुळे राज्यात नाकर्ते सरकार आलेलं होतं आणि या काळात महाविकास आघाडी सरकारनं विदर्भाला काहीच दिलं नाही. ठाकरे सरकारनं विदर्भाला न्याय दिला नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वाशिमच्या रिसोडमध्ये आयोजित भाजपच्या सभेत ते बोलत होते. शिंदेंच्या रूपानं खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. आमच्या सरकारनं हजारो कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली. आता 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होत असल्याची देखील त्यांनी टीका तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. 2019ला सरकार निवडून आलं, पण माननीय उद्धव ठाकरेजी यांच्या शिवसेनेने आपल्या पाठीत त्यावेळी खंजीर खुपसला आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा केला आणि 2.5 वर्ष एक नाकर्ते सरकार आपल्याला पाहायला मिळालं. 2.5 वर्षामध्ये या विदर्भाकरता एक निर्णय या सरकारनं घेतला नाही. 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये वाशिम जिल्ह्याकरता घेतलेला एक निर्णय तुम्ही दाखवा. आपण निर्णय घेतला की आता आमच्या शेतकऱ्यावर बोजा का टाकायचा, आणि म्हणून आता या ठिकाणी आपला जो प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, या योजनेमध्ये शेतकऱ्यांना हिस्सा भरावा लागणार नाही. केवळ 1 रुपया त्यांनी भरला आणि रजिस्ट्रेशन केलं की पीक विमा त्यांना मिळेल. शेतकऱ्यावर एका नव्या पैशाचा बोजा न टाकता 1 रुपयामध्ये पीक विमा आपण देणार आहोत. आपल्या आशीर्वादानं एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात खरी शिवसेना आपल्या सोबत आली आणि पुन्हा एकदा आपलं सरकार आलं. आणि आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलो. आज तुम्ही बघा, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आपण 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दिले. त्यांची जी वज्रमूठ आहे त्याचा फोटो जर तुम्ही बघितला, त्याला भेगा पडल्यात. भेगा पडलेली वज्रमूठ आहे. ही अशी वज्रमूठ आमच्या विरुद्ध चालू शकत नाही. आमची जी मूठ आहे ती विकासाची मूठ आहे. त्यामुळे ही भेगा पडलेली वज्रमूठ, ज्यांचे 3 तोंड 3 ठिकाणी आहेत, जे कधी एका तोंडाने बोलू शकत नाही, त्यांचा एक भोंगा सकाळी 9 वाजता वाजतो, तर दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध 12 वाजता वाजतो, तिसरा भोंगा संध्याकाळी काहीतरी वेगळंच बोलतो. त्यामुळे हे काहीही या ठिकाणी करू शकत नाही. अतिशय वैफल्यग्रस्त अशा प्रकारचा विरोधी पक्ष मी कधी पाहिलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिकच्या बालेकिल्ल्याची डागडुजी करण्याबरोबरच नवीन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आता थेट रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. विस्कटलेली संघटनात्मक घडी नीट करण्यासाठी त्या नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. येत्या महिना अखेरीस त्या नाशिकचा दौरा करणार असून महिला मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन केलं जाईल.
याआधी सुद्धा रश्मी ठाकरे या नेहमी उद्धव ठाकरे यांच्या सोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजर राहिल्या होत्या, पण आता पक्षाची अवस्था पाहता रश्मी ठाकरे या स्वतः लक्ष देणार असल्याचं समजतंय. ह्या पक्ष म्हणजे काही लोकशाही आहे का? म्हणजे आता जर तुम्ही या देशातले 10 पक्ष काढले, काँग्रेसमध्ये राहुल गांधी, उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे, मुलायम सिंग यादव म्हणजे त्यांचा मुलगा, लालू प्रसादची पार्टी म्हणजे त्यांचा मुलगा, तुम्ही तिकडे स्टालिनची पार्टी म्हणजे त्यांचा मुलगा, तिकडे कुणाचंही घ्या, संपूर्ण पक्ष महाराष्ट्रातले देशातले हे त्यांचा मुलगा आणि त्यांची पार्टी, दुसरे कोणीच नाही आहे. त्यामुळे त्यांनी केलं काय नवीन आहे? चांगली गोष्ट आहे ना, का उतरू नये? यावं, राजकारणात यावं, महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं, त्यांना दिलासा देण्याचं काम करावं, चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने राजकारणामध्ये येऊन जर समाजाचा उपयोगी जर काम केलं तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. म्हणून त्यांना काही विरोध असण्याचं काही कारण नाही, त्यांनी केलंच पाहिजे, चांगली गोष्ट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकावणारा आरोपी जयेश पुजारीवर UAPA म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी असल्याचं उघड झालेलं आहे. तसंच जयेश पुजारीचे फरार दहशतवादी दाऊदचीही कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे जयेश पुजारीवर UAPA कायदा लागू करण्याचा आता निर्णय घेतला गेलेला आहे. पोलीस तपासामध्ये जयेश पुजारी सहकार्य करत नसल्याची ही माहिती समोर आलेली आहे. ते काही अनलॉफुल बँड ऑर्गनायझेशन्स आणि काही जे UAPA ॲक्टमध्ये जे शेड्यूलमध्ये दिलेली ऑर्गनायझेशन्स आणि गँग्स आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे संबंध असल्यामुळे UAPA ॲक्ट लागू होत होता आणि म्हणून ते सदर कलम लावण्यात आलेली आहे. बरोबर आहे, त्यांची कस्टडी आता 14 तारीखपर्यंत आमच्या पोलीस कस्टडी मध्ये आहे. नंतरची हे त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. केंद्रीय GST थकवल्याप्रकरणी GSTचे अधिकारी चौकशी करतायत. नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी होतीये याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. असं वाटलं की खूप अर्जंटली गेल्या 2-3 दिवसात काही घटना या घडलेल्या आहेत आणि त्या का घडल्या मला खरंच प्रश्न पडला आहे. मी वरिष्ठांशी बोलीन आणि हा कारखाना आजारी कारखाना आहे, हा कारखाना अडचणीतला कारखाना आहे आणि हा कारखाना बंद कारखाना आहे. आता तो बंद आहे या सीझनमध्ये, गेल्या 5 सीझनमध्ये 3 सीझन बंदच राहिलेला आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे पेपरवर्क आम्ही तसंही त्यांना दिलेलंच आहे. मी कारखान्याकडे जाण्याची आवश्यकता नाही, कारण कारखाना बंदच आहे. कारखान्याला लिटरली कुलूप आहे. कारखाना हा म्हणजे अत्यंत आर्थिक हालाकीत आहे. ह्याला 2011पासनं कंटिन्युअसली कारखान्यामधलं कमी उत्पादन, 13-14चा 15चा प्रचंड दुष्काळ, त्याच्यामुळे एक ऊसाचा अभाव आणि अधिकचं कर्ज जे मुंडे साहेबांनाही तेव्हा राजकारणामुळे मिळालं नाही, तेव्हा केंद्रीय राष्ट्रीय बँकातून घ्यावं लागलं अधिकच्या व्याजाने. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे. तो तांत्रिक कारण आहेत, ती सर्व अत्यंत सिरियसली तांत्रिक कारण आहेत. 2 दिवसांपूर्वी बहीण पंकजा यांचं तोंड भरून कौतुक करणारे धनंजय मुंडे आज मात्र पंकजा मुंडे व्यासपीठावर असताना महाराजांचा सत्कार करून लगेच निघून गेले. 2 दिवसांपूर्वी भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवादी भगवान बाबाच्या नारळी सप्ताहात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आलेले होते. यावेळेला दोन्ही भाऊ बहिणींनी पहिल्यांदाच एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं. मात्र आज पुन्हा संत वामनभाऊंच्या नारळी सप्ताह निमित्तानं मानूरमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. मात्र धनंजय मुंडेंनी गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराजांचं स्वागत आणि सत्कार केला आणि ते लगेच निघून गेले. यावेळेला पक्षाची महत्त्वाची बैठक आहे असं कारण धनंजय मुंडेंनी सांगितलं. मात्र आठवड्यात 2 ठिकाणी एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं होतं. मात्र धनंजय मुंडे काहीही न बोलता निघून गेले. मला कधी कधी वाटतं जसं गोपीनाथ मुंडेंच्या पोटी माझा जन्म झाला, हे किती माझं मोठं भाग्य आणि केवढी मोठी जबाबदारी आहे. कारण मला जे भाग्याने मिळाले ते जबाबदारीने टिकवायचे.
मला असं वाटतं की या संत महंतांचे तसंच आहे. एवढ्या मोठ्या माणसाच्या गादीवर बसणे जेवढं भाग्य तेवढीच मोठी जबाबदारी आहे. मुंबईमध्ये 10वी आणि 12वीचं बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे. नोकरीसाठी 10वी आणि 12वीचं बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट 6नं चेंबूर परिसरातनं अटक केली आहे. या आरोपींनी अनेकांना अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिली असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्र, कम्प्युटर्स, मोबाईल्स जप्त करण्यात आले. दानिश खान, राज साहेब हुसेन चौधरी, सलमान खान, मोहम्मद फैज शेख अशी या आरोपींची नाव आहेत. सगळेजण चेंबूर वाशीनाका इथले राहणार आहेत. मुंबईमध्ये गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे. 10वी आणि 12वीची बनावट प्रमाणपत्र तयार करणारी एक टोळी कार्यरत होती. या टोळीला अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. गुन्हे शाखेनं चेंबूरमधनं या टोळीला अटक केली आहे. ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची कारवाई मानली जाते. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. अनेक वेळा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होतं. कधी प्राण्याचे तर कधी काही विचित्र व्हिडिओ व्हायरल होतात आणि चर्चेचा विषय ठरतात. सध्या अशाच एक आजीबाई चर्चेचा विषय बनलेले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एक साडी नेसलेली वयस्कर आजी बिनधास्तपणे जळत्या फटाक्याची माळ हातात घेऊन स्टंट करतेय. या आजीच्या चेहऱ्यावर जराही भीती नाहीये. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लग्न समारंभात याआधी बरेचदा वाद किंवा राडे होण्याच्या घटना आपण पाहिलेल्या असतील. लग्न म्हटलं की छोटे मोठे वाद आणि नाराजीही होतेच. मात्र असे वाद किंवा नाराजीही बोलून लगेच सोडवली देखील जाते. पण अशा अनेक वेळी काही घटना घडतात ज्यामुळे सगळ्याच गोष्टी बिघडतात. लग्न समारंभामध्ये मुलगी किंवा मुलगा पळून गेल्याच्या घटना अगदी अनेकदा घडलेल्या आहेत. मात्र सध्याची घटना समोर आली आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. चीनमधील एका लग्नातील अशी एक घटना समोर आली आहे ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. लग्नाच्या रिसेप्शन पार्टीसाठी सगळे पाहुणे एकत्र आले. नवरदेव आणि नवरी छान तयार होऊन स्टेजवर एंट्री घेतात. वऱ्हाडी आनंदाने वधूवरांचं स्वागतही करतात. मात्र पुढच्याच क्षणी स्टेजवरील प्रोजेक्टरवर वधूच्या आणि तिच्या प्रियकराचा प्रायव्हेट व्हिडिओ प्ले होतो. या धक्कादायक खुलाशानंतर सगळे पाहुणे हैराण होताना दिसतात आणि एकच गोंधळ होतो. वधूच्या ही गोष्ट लक्षात आल्यावरती नवऱ्याला हातातील बुके फेकून मारते. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत. जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कुणीच धरू शकत नाही. जे पाहून अमेरिकन लोक सुद्धा थक्क होतील. आजकाल लोकांनी आपली अवघड कामं सोपी करण्याकरता केलेल्या विविध जुगाडचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक भन्नाट जुगाड पहा. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिक सिस्टीमसाठीचा जुगाड करण्यात आलाय. एका टाकाऊ बाटलीपासून हा दरवाजा स्वयंचलित दरवाजा बनवण्यात आलाय. पाण्याची भरलेली बाटली दरवाजाच्या वरच्या बाजूला दोरीच्या सहाय्याने बांधली आहे. ही बाटली दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला सोडली आहे. जसे लोक खोलीतून बाहेर येतील तसा हा दरवाजा बाटलीच्या वजनाने आपोआप बंद होणार. हल्ली दरवाजाला ऑटोमॅटिक सिस्टम लावण्यात येते. मात्र तरुणाचा स्वस्तात मस्त जुगाड पाहून आनंद महिंद्रा सुद्धा खुश झाले. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत. महिंद्रांनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की केवळ 2 रुपयात या तरुणानं हा भन्नाट जुगाड केलेला आहे. डोर क्लोजर वाह जी वाह, अपने बार बंद.
सध्या सोशल मीडियावर अनेक पशुपक्ष्यांचे अपघाती जीव गेल्याचे व्हिडिओ आपण बघतो. कधी कधी क्षुल्लक कारणामुळे पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. मात्र काही पशुप्रेमी संकटात सापडलेल्या पक्ष्यांना जीवदान देत असतात. प्रसंगी आपला जीव संकटात टाकून ते पक्ष्यांची मदत करत असतात. सध्या अशाच एका व्यक्तीने दाखवलेल्या माणुसकीचं सर्वत्र कौतुक होतं आहे. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कधी काही प्राणी अशा ठिकाणी अडकतात की त्यांना तिथून बाहेर निघणं किंवा बाहेर काढणं एकदम अवघड होऊन गेलेलं असतं. काही वेळेला अशा प्रसंगी ज्या व्यक्तीच्या ही घटना लक्षात येते ती लोक प्राण्यांना मदत करतात. या व्हिडिओमध्येही एका व्यक्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता एका पक्षाला मदतीचा हात दिलाय. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. पेलिकन नावाचा एक पक्षी पाण्यातून माशाची शिकार करतो. मात्र हा मासा त्याच्या चोचीत अडकतो. यावेळी पक्षी घशात अडकलेला मासा बाहेर काढण्यासाठी धडपडताना दिसतोय. हे पाहून एक व्यक्ती त्या माशाच्या चोचीतला मासा बाहेर काढताना दिसतोय. मासा बाहेर काढल्यावर पक्षानं सुटकेचा श्वास घेतला. या व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. We're saving the pelican. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी डोंबिवलीमधली आहे. डोंबिवलीत बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना डोंबिवलीतल्या रामनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेली बिबट्याची कातडी हस्तगत केली गेली आहे. जयंतीलाल साळी आणि दिनेश जावरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघे नंदुरबार आणि धुळे इथले रहिवासी आहेत. डोंबिवली पूर्वेकडच्या समांतर रस्त्याजवळ बिबट्याचं कातडं विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळालेली होती आणि ही माहिती मिळताच पोलिसांनी या रस्त्याजवळ सापळा रचला. त्यावेळेला 2 जण संशयास्पद हालचाली करत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांची चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्यांची झडती घेतली आणि त्यांच्याकडे बिबट्याचं कातडं सापडलं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि बिबट्याचं कातडं जप्त केलं. डोंबिवली पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदारांनी 90 फीट डोंबिवली या ठिकाणी सापळा रचला होता. 2 इसम रिक्षाने त्या ठिकाणी आले आणि ते उतरून कोणाची तरी वाट बघत होते. त्यांच्यावर संशय आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडं एक बिबट्याची कातडी मिळालेली आहे. त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना रिमांडसाठी कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. सदरचे वाघाचे कातडे त्यांनी कुठनं आणले याचा आम्ही आता तपास करीत आहोत. महाराष्ट्रामध्ये आता उन्हाचे जबर चटके बसू लागले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही होतीये. गेल्या 3 दिवसांपासून शहरातलं तापमान 40शी पार गेलंय. रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन असा वातावरणात बदल दिसतोय. पुणे, जळगाव, चंद्रपूर आणि वर्धा इथं 40 अंशांवर तापमान गेलेलं आहे. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडताच तापमानही वाढू लागलंय. एप्रिल महिन्यातच वर्ध्यातलं तापमान जवळपास 40 अंशांवर पोहोचलंय. उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत. घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी. उष्माघातापासून बचावासाठी उपाय करावेत असं आवाहन आरोग्य खात्यानं केलेलं आहे. कोल्हापुरातलं तापमान 38 अंशांच्या वर पोहोचलंय आणि त्यामुळे उकाड्यानं कोल्हापूरकर हैराण झालेत. वाढत्या उन्हामुळे कोल्हापूरकरांची पावलं आता रसवंतीगृह आणि फ्रूट स्टॉल्सकडे वळताना दिसतायत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. कोल्हापूरमध्ये उन्हाचा पारा आहे तो चांगला तसा चढलेला आहे आणि त्यामुळे अंगाची लाही होताना पाहायला मिळतात. खरं तर हा पारा आहे तो 38 अंशाच्या वर गेलेला आहे. आणखीन सुद्धा हा पारा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली जाते आणि त्यामुळे सगळे ग्राहक जे आहेत ते आता अशा थंडगार खाद्यपदार्थांच्याकडे वळताना पाहायला मिळतात. कलिंगडे असो, उसाचा रस असू दे किंवा कोल्ड्रिंक्स असो, सगळ्या ठिकाणी आहे ते फुल अशी गर्दी ग्राहकांची दिसून येते. या ठिकाणी पाहायला गेलं तर मी एका कलिंगड स्टॉलवरती आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते कलिंगडचा आस्वाद आहे. हे सगळे नागरिक या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येतात. आपल्याला माहीतच आहे की उन्हाची लाट आहे ती उष्णतेची लाट आहे ती महाराष्ट्रात येत आहे आणि हवामान खात्यानं सुद्धा काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आहे ते आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्याची गरज असते आणि त्या अनुषंगाने हे सगळे ग्राहक कलिंगड खाताना पाहायला मिळतात. काय सांगाल, खरं तर कलिंगडचा आस्वाद घेत आहे आणि बाहेर उन्हाचा पारा सुद्धा वाढताना पाहायला मिळते.
कोल्हापुरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा आपण बघतच आहात, खूप प्रमाणात वाढत निघालेला आहे आणि एक थंड म्हणून आम्ही कलिंगडचा आस्वाद घेत आहे. कलिंगड सोबत आणखीन काय काय तुम्ही घेताय? कारण उसाचा रस सुद्धा कोल्हापूरमध्ये फेमस आहे. उसाचा रस आहेच कोल्हापूरमध्ये फेमस, त्याचबरोबर कलिंगडाबरोबर अननसाची चव जरा चोखली तर ते जरा अनोखी जरा वाटली जाते. त्यामुळं कलिंगडाबरोबर जरा अनोखी चव म्हणून आपण अननस खाऊ शकतोय. त्याचबरोबर पायनॅपल, त्यानंतर परत बीट्स असतात, त्यानंतर परत आपले जे पपई असतात, या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत, इथं मिळू शकतात. नांदेडमध्ये सध्या उष्णतेची तीव्रता चांगलीच वाढली आहे. उन्हाच्या झळांनी नागरिक सध्या हैराण झालेत आणि त्यामुळे उन्हाळ्यात दरवर्षी कूलरची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मात्र सध्या नांदेड शहरातल्या आनंदनगर रस्त्यावर कूलर बनवणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं थाटली आहेत. परंतु कूलर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात 30% वाढ झाल्यानं कूलरची थंड हवा महागलेली आहे. 1,500 ते 5,000 पर्यंत कूलर बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कूलर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात 30% वाढ झाल्यानं कूलरच्या किमती वाढलेल्या आहेत. हिंगोलीमध्ये सुद्धा उष्णता चांगलीच वाढलेली आहे आणि यातच उष्माघात झाल्यामुळे एका 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. कन्हेरगाव नाका इथल्या नंदिनी शंकर खंदारे या मुलीचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी पालकांना दिलेली आहे. कन्हेरगाव नाका इथल्या खंदारे यांची चिमुकली मुलगी असलेल्या नंदिनीला उलटी जुलाब आणि अचानक ताप आल्यानं त्यांना वाशिम इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केले गेलेलं होतं. तिथं नंदिनीवर उपचार सुरू होते, परंतु तिला उष्माघात झाल्याचा डॉक्टरांनी दावा केलाय. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर शहरातलं तापमान आता 42 अंशांवर जाऊन पोहोचलंय आणि या उष्णतेमुळे आता नागरिक प्रचंड हैराण झाले. दररोज वाढणाऱ्या तापमानामुळे दुपारच्या वेळेला रस्त्यावर निर्मनुष्य स्थिती दिसतेय. दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातल्या तापमानात देखील वाढ होतीये. पारा 39 अंशांवर जाऊन पोहोचलाय. यापुढच्या काही दिवसात तापमान आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या सावरखेडा या साधारण 2000 लोकवस्तीच्या गावात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. यंदा देखील मार्च महिन्यापासून गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. गावातील सगळेच पाण्याचे स्रोत आटल्यानं आता जायचं कुठे असा सवाल गावकरी विचारतायत. सावरखेडा हे खडकाळ भागावर वसलेलं गाव असल्यामुळे जमिनीत पाण्याचा स्रोतच नाही. पाणी टंचाई एवढी भीषण आहे, म्हणजे पावसाळ्यात सुद्धा पाण्याची टंचाई आहे. टँकर देणे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याची नामुष्की होत आहे असं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. परंतु त्यांच्या नामुष्कीमुळे आमच्या गोरगरीब जनतेची फरफट होत आहे. पाण्याशिवाय दुसरं काही कामच होत नाही लोकांचं. आमच्या इथं पाण्याची लय टंचाई आहे. पाणीच नाही. 2-3 किलोमीटरवर पाण्याला जावं लागतंय. लहान लहान लेकरं घेऊन घरी ठेवून सन्या जावं लागतं पाण्याला. आम्ही रोज मजूरदार आहो का, खायचं का, लोकांच्या कामाला जायचं का, काय करायचं. आम्हाला एवढंच मागणं आहे की आम्हाला फक्त पाणी पाहिजे. टँकरने हो का कशाने हो, पण आमच्या गावात पाणी पाहिजे. बदलत्या वातावरणाचा परिणाम कोकणातल्या हापूस आंब्यावर दिसून येतोय. ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे मोठी फळगळती होतीये. हापूस आंबा बागायतदार जे आहेत ते शेतकरी संकटात आता सापडलेत. हातातोंडाशी आलेलं पीक हाती लागणार की नाही याची चिंता आंबा बागायतदार शेतकऱ्यांना आता भेडसावतीये. या सगळ्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. हापूस आंबा पिकावरती थ्रिल्सचा प्रादुर्भाव झाला होता आणि आता मात्र ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. तुम्ही पाहू शकता या झाडावरती आता आपल्याला फळं दिसत आहेत, परंतु ही जी फळं आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये गळून पडत आहेत. गेले काही दिवस वातावरण बदललेलं आहे. राज्यामध्ये काही भागात गारपीट होते तर काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊससुद्धा पडतोय आणि त्याच परिस्थितीमध्ये कोकणातसुद्धा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये फळगळ सुरू आहे. ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंबा पिकाला बसलेला आहे. एकतर थंडी उशिरा पडल्यामुळे फळधारणा आहे ती उशिरा झालेली आहे आणि आता मात्र फळधारणा झालेली आहे, परंतु वातावरणातील बदलाचा फटका या हापूस पिकाला बसलेला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत. कोकणातल्या अनेक बागायतदारांनी
मोठ्या प्रमाणामध्ये आंबाबागा फवारल्या होत्या, खताचा सुद्धा मारा केला होता, परंतु आता बदलत्या वातावरणाचा वारंवार या आंबा पिकावरती परिणाम होतोय. त्यामुळे कुठेतरी हातातोंडाशी आलेले पीक जाणार की काय अशी चिंता आता आंबा बागायतदार शेतकऱ्यांना सतावते आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. एकीकडे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सगळ्यात जास्त फटका कांदा पिकाला बसलेला असताना दुसरीकडे उरल्या सुरल्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. या पाठोपाठ आता लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्याची चांगलीच परवड झालेली आहे. कारण लासलगावात व्यापाऱ्यांनी कांद्याचा लिलावच पुकारला नसल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सुमारे 15 क्विंटल कांदा रस्त्याच्या कडेला फेकून संताप व्यक्त केलाय. लासलगाव मार्केटला कांदे इकरी आणले होते, तर त्याचा निलाव झाला नाही. तर ते ना फाळकं पाडेल होतं, ते म्हणले का आमच्याकडे गिराईकच नाही त्याला. मग आम्ही म्हणलं बा काय भावाला असेल, पण ते कोणी घेतलंच नाही त्याला. मग आम्ही त्याचं पाडून आणि भरून आणि रस्त्यावर उभरून दिली. मग त्याला आम्हाला आणायला लासलगावला 3,000 रुपये खर्च आला. मग आता घरी आणून पुन्हा काय करायचं त्याच्यामुळे रस्त्यावर उभरून दिले आम्ही. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. धुळे जिल्ह्यातल्या सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार आहेत. राज्य सरकारनं भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आदेश दिले. न्यूज 18 लोकमतनं शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रलंबित प्रश्न लावून धरलेला होता आणि त्यानंतर शासनानं कर्जदार शेतकऱ्यांचं लेखापरीक्षण करत सातबारा कोरा करण्याचे आदेश दिले. या सर्व शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचे लेखापरीक्षण करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील 869 शेतकऱ्यांना रुपये 16,80,50,014 रुपये व नंदुरबार जिल्ह्यातील 128 शेतकऱ्यांना 3,15,93,176 रुपये अशी एकूण 997 शेतकऱ्यांना 19,96,43,190 रुपये कर्जमाफी होणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 7 वर्षांपासून केंद्रीय विद्यालय मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये सुरू असून विद्यार्थ्यांना याच इमारतीत जीव घेणं शिक्षण घ्यावं लागतंय. 2 वेळेला निधी मंजूर झालाय, मात्र अद्याप नवीन इमारतीचा प्रश्न मोफत शासकीय जागेअभावी अधांतरीच आहे. नवीन इमारतीसाठी शासकीय जागा देण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. आमचे 3 महिन्यापासून पेमेंट नाही आहे. आम्ही जवळजवळ 70 मुली आणि 300 कंडक्टर वाहक आहेत आमचे. तरी आमचे पेमेंट लवकरात लवकर व्हावेत आणि कॉइन्स नाही मिळालेले आहेत आम्हाला. आमचं पेमेंट आम्हाला वेळेवरती भेटत नाहीये. अकोला इथं झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झालेला होता आणि या ठिकाणी बापजी महाराज मंदिरात दर रविवारी शेकडो लोक अघोरी इलाज करून घेण्याकरता जमत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलाय. उपचाराच्या नावाखाली इथं अंगाऱ्यांना आंघोळ घालणं आणि इतर अघोरी प्रकार केले जात असल्याचा आरोप अनिसनं केलाय. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अनिसनं केलेली आहे. बाबूजी महाराज संस्थानचे जे काही विश्वस्त असतील, त्याला संरक्षण देणारे जे काही माणसं असतील, त्या सगळ्या दुःख निवारण कार्यक्रमामध्ये अंगात आणण्याच्या अघोरी प्रकाराच्या उपचाराच्या कार्यक्रमामध्ये जे जे काही घटक सहभागी असतील, त्या सगळ्या घटकांवर महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा आणि 1954चा केंद्राचा हा कायदा, या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे, या पद्धतीची या संबंधीची मागणी आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका शिष्टमंडळानं केली. रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातल्या लोटे इथल्या गोशाळेतील आणखी 4 गायींचा मृत्यू झालाय. गेल्या 4 दिवसात चारा आणि पाण्याअभावी 6 गायींचा मृत्यू झालाय, तर महिन्याभरात आतापर्यंत एकूण 18 गायींचा मृत्यू झालाय. या गोशाळेमध्ये 1100 गायी आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून यासाठी कोकरे महाराज उपोषणाला बसलेत. गायी डोळ्यासमोर मरतायत, उपाशी तडफडतायत, तर आपण जेवणं कितपत योग्य आहे. आणि म्हणून मी माझी कीर्तन सेवा वगैरे संपूर्ण थांबवून मी आता पूर्णपणे आमरण उपोषणाला बसलेलो आहे. मी 15 तारखेपर्यंत माननीय महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की यांची पौष्टिक आहार, चारा पाणी आणि हा जागेचा जो प्रश्न आहे, मूळ प्रश्न, तो सोडवावा आणि आमच्या जिल्ह्याला एखादा चांगला सक्षम उपायुक्त द्यावा.
पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया. राहुल गांधी यांना पुन्हा एकदा तारीख पे तारीखच मिळत असल्याचं दिसतंय. सुनावणी 12 जून पर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे. FIR रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. गिरगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त टीका केल्याचा राहुल गांधींच्यावर आरोप आहे. राहुल गांधींच्या विरोधात मुंबईत 2019 मध्ये मानहानीचा खटला दाखल झालाय आणि या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी कोर्टानं दिलेले आहेत. राहुल गांधींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. या प्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधींच्या वतीनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. दरम्यान हायकोर्टानं दंडाधिकारी कोर्टाच्या सुनावणीला स्थगिती दिलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या लाल परीला बिघाडाचं ग्रहण लागल्याचं चित्र प्रत्येक जिल्ह्यात दिसतंय. राज्यात सतत वाढत असलेल्या तापमानामुळे लाल परी रस्त्यावरच बंद पडतीये. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथल्या डेपोमध्ये अनेक जुन्या आणि कालबाह्य झालेल्या बसेस धावतायत. जुन्या बसेसचे स्पेअर पार्ट सुद्धा आता वेळेत मिळत नाहीयेत. कोरोना आधी 110 बसेस असताना आता मात्र फक्त 75 बसेस डेपोत आहेत. त्यामुळे या बसेसवर प्रवासाचा ताण वाढतोय आणि यातूनच अनेकदा या बसेस रस्त्यावरच बंद पडतायत. कोविडच्या काळामध्ये बऱ्याच आपल्या गाड्या जवळपास वर्ष ते 1.5 वर्ष एका ठिकाणी बसून होत्या. जर गाडी बसून राहिली तर इंजिनचे कामं निघतात, परत गाडीचे वगैरे डिझेलचे हातचे कामं निघतात, टायरचे पण झीज झालेले असतील, टायर एक ठिकाणी असतात ते पण कुजून जातात. अशा प्रकारचे प्रॉब्लेम त्याला झाले आणि वर्षभरात आपण त्याचं मेंटेनन्स करून बऱ्याचशा गाड्या आपण चांगल्या सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाड्या मार्गावर बंद पडणार नाहीत या पद्धतीनं आपलं यांत्रिक डिपार्टमेंट आपलं काम करत आहे. कोरोना काळापासून म्हणजे कोरोना काळामध्ये जास्त दिवस गाड्या उभ्या राहिल्यामुळं टायरवर विपरीत परिणाम झाला. जास्त काळ स्पेअर पार्ट एका जागेवर वाचेल राहिल्यामुळं स्पेअर पार्टमध्ये बिघाड होण्याचं भरपूर प्रमाण वाढले. इंजिनचे हे वाढले, गरमचे रिपोर्ट वाढले, पंपाचे कामं निघाली, इंजिन ऑइल घटचं प्रमाण वाढलं, बरीचशी कारणं झाली आणि बॅटऱ्या लो झाल्यामुळे स्टार्टरची कामं वाढली. मागच्या 8-10 दिवसापासून राज्यभरामध्ये उन्हाचा कर वाढलाय आणि वाढत्या तापमानाबरोबरच ST महामंडळाच्या बसेसवरती सुद्धा याचा परिणाम दिसताना पाहायला दिसतोय. यात्रा जत्रांचा हंगाम सुरू झाले, शाळांना सुट्ट्या लागल्यात आणि प्रवासी आता ST महामंडळाच्या बसने प्रवास करायला लागले. पण महत्त्वाच्या महामार्गावरती दर 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती एकतरी बस तुम्हाला रस्त्याच्या बाजूला बंद अवस्थेत पाहायला मिळते. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. आपण पुणे जिल्ह्याचा सगळ्यात मोठा जो ग्रामीण भागातला नारायणगाव ST डेपो आहे, या डेपोमध्ये सुद्धा याचा फेरफटका मारला. याची कारणं सुद्धा जाणून घेतली. कारणं जरी वेगवेगळी असली तरी यामागे अनेक गोष्टींची शक्यता ही सुद्धा तपासणं गरजेचं आहे. कारण यामध्ये काही गोष्टींचं राजकारण सुद्धा येत आहे असंही म्हणावं लागेल. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव, पुणे. अन्याय झाल्यावर एखाद्याच्या नावानं तळतळाट केला गेलेला तुम्ही पाहिला असेल, पण चक्क इंदापूरचे आमदार दत्ता भरणे हे हर्षवर्धन पाटलांच्या नावाने त्यांनी तळतळाट केलेला आहे. पुलाच्या बांधकामाचं खोटं श्रेय घेणाऱ्यांचं भैरवनाथ पाहून घेईल असं दत्ता भरणे यांनी म्हटलंय. न केलेल्या कामांचं हर्षवर्धन पाटील श्रेय लाटतायत. खोटं श्रेय घेणाऱ्यांचं देव वाटोळ करेल असंही दत्ता भरणे यांनी म्हटलंय. मला भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला पूल पाहिजे आणि त्यावेळेस आपण बोलतो मी तुम्हाला दिलेला शब्द मी भैरवनाथाच्या देवळामध्ये भैरवनाथाच्या साक्षीने सांगतो, तो पूल तुम्हा सर्वांना माहित आहे. जर मी मंजूर केला असेल तर भैरवनाथ माझं चांगलं करेल. आणि जे कोण खोटं बोलतंय, जे काही खोटं बोलतं ज्यांचा पुलाचा कसला संबंध नाही, भैरवनाथाने त्यांचं मात्र काय करायचं ते भैरवनाथाने ठरवलं. अरे जिथे तालुक्यामध्ये काम मी करतोय, मरतोय, दिवस रात्र झगडतोय, लोकांसाठी मुंबईला जातोय, पळतोय आणि यांनी सांगायचं वर आमचं सरकार आहे, खाली आमचं सरकार आहे, लोकांना खोटं नाटं सांगायचं.
महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मधमाशांनी पोळं तयार केलेलं आहे. या व्यक्ती कार ड्राईव्ह करताना कारमधील पोळं दाखवतोय, पण पोळं पाहून घाबरण्याऐवजी तो आनंदाने म्हणतोय की मी आता श्रीमंत होईन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मधमाशा हे शुभ असण्याचं लक्षण असल्याचं चीनमध्ये मानलं जातं. चीनी संस्कृतीत घरामध्ये मधमाशीचं पोळं असणं शुभ मानलं जातं. आता कारच्या आत मधमाशांनी पोळं कसं केलं हे माहीत नाही, परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी मात्र आश्चर्य व्यक्त करतायत. बिबट्याला झाडावर चढताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण तुम्ही त्याला कधी माकडाप्रमाणे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना पाहिलं आहे का? हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये एका IFS अधिकारी सुशांता नंदा यांनी ट्विट केलेला पोस्ट आहे, ज्यामध्ये बिबट्या माकडाची शिकार करण्याकरता हवेत उडी मारतो. बिबट्याचं हे अप्रतिम कौशल्य पाहून लोक थक्क झालेले आहेत. हा 15 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे. यामध्ये बिबट्या माकडाचा पाठलाग करताना दिसतोय. शिकारीपासून वाचण्याकरता माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतं, तेव्हा बिबट्या माकडाप्रमाणे झाडावर उड्या मारायला लागतो. आधी तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतो, मग दुसऱ्या बाजूने उडी मारून माकडाला पकडतो, त्याची शिकार करतो. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. अनेक वेळा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होतं. कधी प्राण्याचे तर कधी काही विचित्र व्हिडिओ व्हायरल होतात आणि चर्चेचा विषय ठरतात. सध्या अशाच एक आजीबाई चर्चेचा विषय बनलेले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एक साडी नेसलेली वयस्कर आजी बिनधास्तपणे जळत्या फटाक्याची माळ हातात घेऊन स्टंट करतीये. या आजीच्या चेहऱ्यावर जराही भीती नाहीये. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केरळमधील लग्न समारंभात याआधी बरेचदा वाद किंवा राडे होण्याच्या घटना आपण पाहिलेल्या असतील. लग्न म्हटलं की छोटे मोठे वाद आणि नाराजीही होतेच. मात्र असे वाद किंवा नाराजीही बोलून लगेच सोडवली देखील जाते. पण अशा अनेक वेळी काही घटना घडतात ज्यामुळे सगळ्याच गोष्टी बिघडतात. लग्न समारंभामध्ये मुलगी किंवा मुलगा पळून गेल्याच्या घटना अगदी अनेकदा घडलेल्या आहेत. मात्र सध्याची घटना समोर आली आहे, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. चीनमधील एका लग्नातील अशी एक घटना समोर आली आहे ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. लग्नाच्या रिसेप्शन पार्टीसाठी सगळे पाहुणे एकत्र आले. नवरदेव आणि नवरी छान तयार होऊन स्टेजवर एंट्री घेतात. वऱ्हाडी आनंदाने वधूवरांचं स्वागतही करतात. मात्र पुढच्याच क्षणी स्टेजवरील प्रोजेक्टरवर वधूच्या आणि तिच्या प्रियकराचा प्रायव्हेट व्हिडिओ प्ले होतो. या धक्कादायक खुलाशानंतर सगळे पाहुणे हैराण होताना दिसतात आणि एकच गोंधळ होतो. वधूच्या ही गोष्ट लक्षात आल्यावरती नवऱ्याला हातातील बुके फेकून मारते. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत. जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कुणी ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दररोज नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी रमजानच्या निमित्तानं पंचवटी एक्सप्रेसमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. गेली 12 वर्ष नित्यनियमानं या इफ्तार संध्येचं धावत्या ट्रेनमध्ये आयोजन केलं जात असतं. यावेळेला 3 ते 4 बोगींमधल्या प्रवाशांना फळ आणि सरबताचं वाटप करण्यात येतं. या इफ्तारच्या माध्यमातून हे प्रवासी एकतेचा संदेश देतात. बावीस वर्षापासून या ट्रेनमध्ये अपडाऊन करतो. माझ्याबरोबर माझा सहकारी खास
इजाज शेख हा आम्ही जवळजवळ एकत्र असल्यापासून आमचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये खंड न पडता हा सतत आम्ही चालू ठेवला आहे. आणि ही जी आज इफ्तार पार्टी झालेली आहेत ही आज आमची कमीत कमी 12 वर्षे आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेली आहेत. आमचं एकच आहे की सोलक्याचं आमचं हे सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने हे चालणार आहे. सगळे एकरूप भाऊ आम्ही या ठिकाणी या पद्धतीने एक कुटुंब आमचं हे 5 धारकांचं आहे आणि असं आम्ही मानतो आणि सातत्याने आम्ही त्याचं प्रदर्शन करतो. गाडीमध्येच आमचं अपडाऊन चालू आहे आणि आयुष्य आमचं गाडीमध्येच आहे. त्याच्यामुळे हा परिवारामध्ये आम्ही सगळे सण या गाडीमध्ये साजरे करतो. जयंती, शिवजयंती, आंबेडकर जयंती, इफ्तार पार्टी, सर्व धर्म समभावाप्रमाणे सर्व धर्म समभावाप्रमाणे आम्ही या गाडीमध्ये सगळे सण साजरे करतो. दरवर्षी आणि ह्याही वर्षी म्हणजे गेलेमधले कोरोनाच्या काळातल्या 2 वर्ष गॅपनंतर पुन्हा एकदा हे जी आपलं इफ्तार पार्टी आहे याला परत नव्याने सुरुवात झाली आणि सर्वांमध्ये सुंदर असा जोश या दिवशी भरलेला असतो आणि सर्वजण खूप सुंदर असं डिस्ट्रीब्युशन वगैरे फ्रूट्स वगैरे सर्व ज्यूस वगैरे याचं सर्व पद्धतीने देत असतात. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.